नाही, निश्चितपणे नाशिक विभागाची शिक्षक मतदारसंघातली ही जागा शिवसेना महायुतीला सुटलेली आहे आणि दराडे साहेबांना त्या ठिकाणी उमेदवारी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी घोषित केलेली आहे आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांचा अधिकृत एबी फॉर्म सकट फॉर्म त्या ठिकाणी दाखल केलेला आहे। राहिला विषय इतर कोणी जर फॉर्म भरलेला असेल तर वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली चर्चा होईल आणि ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे इतर पक्षांचे जर कोण असतील महायुतीचे तर ते त्या ठिकाणी माघार घेतील। पण कुठेतरी विसंवाद वाढतोय लोकसभा निवडणुकीमधल्या या सगळ्या बिलकुल असा काही विषय नाही। दराडेजींनी आता जसं आपल्यासमोर नमूद केलं की गेले काही वर्षांचा अनुभव पाहता आत्ताच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय शिक्षकांच्या संदर्भात त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत, ऐतिहासिक निर्णय झालेले आहेत आणि म्हणून निश्चितपणे दराडे साहेब त्या ठिकाणी विजयी होतील। तिन्ही पक्षांना स्वतंत्र उमेदवार का द्यावे लागले? मी आपल्याला सांगितलं की माघारीची वेळ आहे ना, अजून आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे। माघारीच्या त्या विहित कालावधीच्या आत त्या ठिकाणी माघारी होतील। आपण विनंती करणार अजित पवार गटाच्या उमेदवाराला पण माघारीची विनंती करणार नाही माननीय आमदार साहेब जिल्हा प्रमुख महोदय सगळे आम्ही सोबत आहोत पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवाराला माघारीची विनंती करणार निश्चितपणे। आता ही जागा जर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जर शिवसेनेला सोडलेली आहे तर सरळ आहे। दादा असंच लोकसभेमध्ये झालं होतं, छगन भुजबळांनी उमेदवारी मागितलेली होती, त्यांचं असंही म्हणणं आहे की मी उमेदवार असतो तर ही जागा जिंकून आली असती। आता पुन्हा तेच होत आहे, शिवसेना तुमच्याकडनं पण उमेदवार आहे आणि राष्ट्रवादीकडनं। आता फरक एवढाच आहे की दोघांकडे एबी फॉर्म दोघांकडनं एबी फॉर्म दिले आलेले आहेत आणि यावेळेस मी सांगितलं ना की वरिष्ठ पातळीवर या संदर्भामध्ये चर्चा होईल। ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटलेली आहे, त्याच्यामुळे दराडे अधिकृत उमेदवार महायुतीचे आहेत। ज्याने कोणी आणखी महायुतीच्या पक्षाने भरलेलं असेल तर ते माघार होईल। बिलकुल असा काही विषय नाही। आम्ही सर्व एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार म्हणून दराडेजी निवडून येतील। नाशिक लोकसभेतला पराभव कशामुळे झाला तुमचं काय? मला वाटतं की या संदर्भामध्ये आपण एकदा निवांत चर्चा करू। आम्ही पण या गोष्टीचं आत्मचिंतन करतो आहोत, काही बाबी केलेल्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती करू। नाही पण आता उद्याला सीएम साहेबांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलं अशी माहिती आहे, तुमच्याकडे जर आव्हान मागितलं तर तुमच्याकडनं काय सांगितलं जाणार? तिथं सांगू ना मी स्वीकारतो। जर मी इकडचा प्रमुख पदाधिकारी आहे, पक्षाला जे काही अपयश आलं असेल तर त्याची जबाबदारी माझी आहे। जबाबदारी स्वीकारली राजीनामा देण्याची, मला मुक्त करा असं आपण काय करणार? तुम्ही सांगाल तर मी पण मुक्त व्हायला तयार आहे। चला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।